काय म्हणलं ए माय गॉड. तर आम्ही आलो राहुल भाऊच्या शेतात. शेतात काय साठी आलो सोनताई आपण? गव्हाचा हुड्डा नेण्यासाठी आलो आम्ही. सोनतीची लय फरमाईश होती, लय दिवस झाले राहुल भाऊले म्हणे हुड्डा पाहिजे गव्हाचा. त्याच्यासाठी आम्ही आलो. सोनतीची पाय आता जर पुरा हुड्डा वाहिलेला भेटला तू मिठूच पडते. देतो म्हणे का? ठीक आहे मग. सोबत आम्ही समूल्य घेऊन आलो. की बा अगोची कामं करायला लागली. राहुल भाऊच्या वावरात फुलं तोडा लागली. थांब मी त्याला सांगतो राहुल भाऊ फुलं तोडली म्हणून. समू कायचे फुलं आहे? झेनियाचे आहे का? गलांडा काय? एक नंबर. मला ते झेनियाचं फुलं लय मस्त वाटते. झेनियाचे फुलं पाहिजे नाही पावसाळ्यात राहते गवताय ना तेवाली. आल्या डायरेक्टली फुलं तोडा लागली. आपण आलो कायसाठी? गव्हाचा हुड्डा घेण्यासाठी, म्हणजे गव्हाचा हिरवा गहू कापून नेण्यासाठी, घरी मस्त हुड्डा बाजून खाण्यासाठी. इथं येऊन गलांड्याचे फुलं तोडा लागली. सांगतो पण मी राहुल भाऊली हिनं फुलं तोडले म्हणून. आमची सोनू दिदी गेली तिकडं. सब दानोफान झाले. एकही असं नाही की जुडून चाला बा सोबत नाही. नाही तोडत नसन, नेत असन घरी भाजीले. राहू दे चाल. कायले हात नाही लावायचा आपण. बेलाचं झाड तिकडं आहे ते मामाच्या वावरात. डपडी आखला लागलं म्हणते ते. किती मस्त दिसते. एवढा मोठा आंबा वावरात नाही. एकच नंबर वाटते जबरदस्त. त्याच्या खाली आमची सोनू दिदी आंबे पाहा लागली खाली हाय का. तर सापडला का? हो रे. काऊन असे पडले? गैते बिचारे मस्त. आंबा पाहिजे का? पिकला आंबा खाता का? रसा याच्यात डाग पडते तुझ्या कपड्याला. बसू दे तेवढी. चल हे तंबूरने हे इथं आहे जबरदस्त. हे उचल तू उचल. चल हे आहे राहुल भाऊच्या आंब्या खालचे मारुती भगवान हनुमानजी. इथं जेवण राहते मस्त चना निघाल्याच्या नंतर. पण यावेळेस केलं नाही लेकानं खाऊन. तो नाही तर इथं मस्त जेवण करते दरवर्षी. आणि याच आंब्या खाली राहते. एवढा इथचा पालोपाचोळा निकाल साफ करून मस्त इथं तलतपत्रे अजून मस्त जेवण करते. पण इथं लेकाचं यावेळेस केलं नाही. होईल मग आता ते तिकडे गेली. ते तिनं गलांड्याचं फुलं घेतले झाडाचे म्हणून ते तिकडे गेली. जेवारी किती पांढरी दिसते पाय. वाव किती सुंदर दिसत आहे. किती मस्त दिसते. आमच्या राहुल भाऊच्या वर एवढे आंब्याचे झाड आहे पण एकाही आंब्याले आंबे राहत नाही. निरे फुसके आहे. एवढे मोठाले झाड आहे पण एकाही आंब्याले आंबे राहत नाही. याच्या आल्या तुम्ही पाहू शकता. हे ना नरवाले आंब्याचे झाडं लावले ना, माधाचे लावले नाही. तर आपला राहुल भाऊ आपल्याला भेटलेला आहे. इथं त्याची गँगवार आहे. इथं हे चारच्या भरोशावर उठते म्हणलं. हे कधी बिन हे चार न का? हे नवीन लहान आहे. याच्यापेक्षा मोठे आहे अजून फॅमिली. त्याच्या भरोशावर राहुल भाऊची चलती आहे. डबडी वाजवत होता राहुल तू. हो का? मस्त आहे ना. राहुलच्या वावरात मस्त वाटते. नाही तरी नाही झाड आहे म्हणून गमते राहुल. ते झाडं गायब करतो तुला गमणारच नाही. नाही मॅळ झाला का? राहू दे मारशीन. डबडी वाजत होता तू. डबडी कुठे ठेवली? हो का? या ना तुम्ही तिकडं. पाहू दे राहुल भाऊ. राहुल भाऊ पा दिवसभरापासून राहुल भाऊचा ताल पा आणि होता आज दिवसभर. काय ते गाडी सुरू करायला गेलो. डबल लाईट बंद झालता काल रात्री. मला सांगितलं ना तो कालच. गोल्यापाशी पाहिला तिकडे गेलो. झाली का मग? अंदान बा कॉईलच जाईल होता आतमधलं. नुसतं लाईटच सुद्धा केला तो. गाडीचं तिथं काम वाचत आहे आपलं. त्यासाठी जाऊ ना एक दिवस आमची. डांक तुटलेले का राहुल? दुपारी गेलो तुम्ही. सोनदी दे
या रे इकडं तिकडं फैलले बारे वा. मला इकडं आणून ठेवलं. समूच्या मागे पा तेलारी नामच झाली समू. त्याच्या मागे गँगवार पा. गँगवार हे गँगवार ये हिचा गँगवार पा माग का. हे इकडं ये रोड बोचारचे डॉगी हिना मिना डिका शिका. वावरात दपू होते घरची दपडी खराब आहे का आवाज खराब आहे. नाचत नाचत वाजव बरं नाचत नाचत. आता आम्ही इथून पोहोचलो आणि राहुल भाऊ गेला डबल तिकडं आणि आता इथं मस्त हिरो वातावरण आहे. इकडं समूह आमची उभी आहे. सोनदीदी पहिले मला सांगे काय होय हे का गांजा काही विंची विचार होता का. सोनदीदी कोणती वनस्पती आहे हे. हा कुठे आहे सांबार घ्या काय होय हे काय होय हे. तीडवा काय बा तीड होय म्हणते मी पाहिला नव्हता. मी आजपर्यंत तीड म्हणते. व्हिडिओ सांगते मी शेतकरी ब्रँडेड शेतकरी. मी नाही म्हणलं कधी ब्रँडेड शेतकरी म्हणून. कामापुरता शेतकरी आम्ही बाकीचा ब्लॉगर आहो. मी नाही राहुल हो ना. हो ना तर तुम्ही चालते सोयरी करायला. हेच होत समोर. हो यानं पोचवलं नाही. मेन फसवणार हेच होय. हे इथं पहा हे दोघांची भांडण सुरू आहे. राहुल भाऊची काडी घेतली आहे ना तेव्हा काडी घेऊन पया लागलं. पा पा अबे चाललं ते घेऊन. हे बसून इथं काय खायच्या सुत खेळायला लागलं पा. कुठे काय चप्पल असो काय असो काही त्याच्या सुत खेळत राहायचे नुसते. इथं आहे धसकर. आता आलो आम्ही एवढ्या शेवटच्या टप्प्यावर. इथं हुड्डा घेण्यासाठी पुरा अचानक वाहूनच दिसा लागला. म्हणजे त्याला म्हणतो गहू तर पुरा वाहूनच दिसा लागला. हे समूह ये राहुल भाऊची पहिली जुनी वीज दाखवतो. जुनी हिरोईन नाही सामने दाखवतो मी. पाणी तर आहे रावलेले. सरप राय बाबू पहिले याच्यात नाही रो. वाटे पहिले खेळूच दिसते नाही एवढीच होती पहिलेपासून. पहिले मोठी वाटे म्हणून नाही ना राहू आता मोठी नाही राहत कोणची गोष्ट. पहिलेच पायऱ्या मोजते. जिथं चढाचा कंटा यायचे तिथं सोंदी पायऱ्या मोजून घेते पुऱ्या. पैसे देतो मला लिफ्ट लावून घे म्हणा त्याला. लिफ्ट गहू पडला राहुल तिथं डुकरून झोपलं होतं काय. पाईप लावला त्याची पाईप तोटी पडली होती तिथं. 2 जागी झाली. तोटी पडली का दाबत नाही का तिथे दुकान पडला ते तिथं. काय होते कोणता बाकी पिवळेच आहे बा. पांढरे पिवळे पांढरे पिवळे. काय चार बसले ते पाखर. हो छो 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 बोरीवर पाखर बसले म्हणे. हो गेले ना आत्ताची मिट्टू उडून. हो हे सोनदीदीनच्या एवढा कापला गहू हिनं. एवढ्याच्यात तर काहीच होत नाही. ते डबगडी फिट टाईट कर लागते. ते लय छे झाली ती. हो समोरून समूह या लागली आता एकदम जबरदस्त हिरव्या वातावरण. समूह प्रगटली तिकडं सूर्य डुबा लागला. किती मस्त दिसा लागला सूर्य बिन डुबताना नाही.
सुरू झाली त्याची डबडब वाजवणं. आता तर यायला नाही पाहिजे रोल पाखरं या टाइमले उडून जाते म्हणलं घरी. समू हे बाय वीर म्हणलं एकदम जुनी इथंच चालू होती पहिले. इथं जामात झाड होतं एक पहिले. त्याच्यात साप होता पहिले. इथं जामाचं झाड होतं म्हणलं पहिले. पाहिजे पडशीन एक डावची.